नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीवाल्यांनो, येणारे पुढील 7 दिवस तुमच्या जीवनात जणू काही पुन्हा एकदा नव्याने जन्म मिळाल्यासारखे ठरणार आहेत. असे समजा की तुमच्या जीवनात काही नवीन बदलांचे संकेत मिळत आहेत. ज्या परिस्थितीतून तुम्ही गेलात, ज्या गोष्टींमुळे तुम्ही जीवनात खूप त्रस्त होता, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कर्ज, तर कर्जातून या 7 दिवसांच्या आत काही ना काही असा आधार, अशी ईश्वराची कृपा तुमच्या जीवनात दिसून येणार आहे, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. कारण एका बाजूला ग्रहांचे राजा सूर्य ग्रह 6व्या भावात गोचर करून देवगुरु बृहस्पतींसोबत 12 वर्षांनंतर अशी स्थिती निर्माण झाली आहे की कुंभ राशीवाल्यांच्या जीवनात या 7 दिवसात काही ना काही मोठा बदल, काही ना काही मोठे आनंद तुम्हाला मिळणार आहेत. कारण ब्रह्मांडाचे असे संकेत आहेत. काही ग्रहांनी आपले राशी परिवर्तन केले आहे. काही ग्रह अस्त आहेत. काही ग्रह वक्री होणार आहेत. याचा प्रभाव कुंभ राशीच्या जीवनात जास्तीत जास्त आनंदाच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. सूर्य ग्रह 6व्या भावात बसून येथे शत्रुहंता योग तयार करत आहेत. कर्जातून मुक्त करण्यासाठी काही ना काही लोक आता तुमच्या जीवनात तुम्हाला साथ देण्यासाठी उभे राहतील. मग ते वडिलांच्या रूपात असोत किंवा वडिलांसारखे व्यक्ती असोत, त्याबद्दल मी पुढे सांगणार आहे. तसेच शुक्र ग्रह सध्या स्वतःच्या नक्षत्रात गोचर करत आहे. याचा शुभ प्रभाव कुंभ राशीवाल्यांना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बुध ग्रह वक्री झाले आहेत. हे चतुर्थ भावात सुखसुविधांबाबत पुढील 7 दिवसांत काय परिणाम देणार आहेत, कारण काही दिवसांनी बुध वक्री अवस्थेतून मार्गी होतील. जेव्हा एखादा ग्रह वक्री अवस्थेतून मार्गी होतो, तेव्हा काही ना काही आनंददायी घटना घडतच असतात. कुंभ राशीवाल्यांनो, काही काळापासून राहू आणि केतूची स्थिती तुमच्या लग्न भावात आणि सप्तम भावात आहे. त्यामुळे राहूने तुमच्या मनात मोठी उलथापालथ निर्माण केली होती. म्हणजेच जीवनात विविध गोष्टींबद्दल विचार करत होता. नेहमी भविष्यासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी तुम्ही सतत चिंतेत राहत होता. कुंभ राशीवाल्यांनो, तुमचे मन अतिशय कोमल असते आणि तुम्ही नेहमी जीवनात सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करता. 7.5च्या काळाने तुम्हाला हे शिकवले आहे की आपले कोण आणि परके कोण. आणि या 7 दिवसांच्या आत असा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीपासून सावध राहण्याची गरज आहे. कारण तो व्यक्ती जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनात येतो, तेव्हा तेव्हा तुमच्या काही ना काही आनंदावर पाणी फिरते. यानंतर शनी ग्रह तुमच्या धनभावात वक्री होणार आहे. त्यामुळे शनी ग्रह तुमच्यासाठी कर्माचे लेखाजोखा दुरुस्त करण्याचे काम करणार आहेत. मागील जन्मातील किंवा मागील काही वर्षांत तुमच्याकडून राहून गेलेल्या जबाबदाऱ्या किंवा इतर अनेक गोष्टींमधून तुम्हाला मोठा लाभ मिळणार आहे. हा जो काळ आहे, येणारे 7 दिवस आणि त्यानंतरचे पुढील 6 महिने, कुंभ राशीवाल्यांनो, तुमच्या जीवनात तुम्ही नवीन उंची गाठणार आहात. नवीन यशाचे झेंडे रोवणार आहात. जे लोक तुमची निंदा करत होते, जे लोक तुमच्यावर जळत होते, तेच लोक आता तुमची स्तुती करताना थकणार नाहीत. जीवनात दुःखानंतर सुख येते. तुम्ही खूप दुःख आणि कष्ट सहन केले आहेत. आता जीवनात सुखाची वेळ येत आहे. हे मी म्हणत नाही, तर ब्रह्मांडाचे असे संकेत आहेत. ग्रहांचे राशी परिवर्तन आणि स्थान परिवर्तन अशा प्रकारे होत आहे की ते स्पष्टपणे सांगत आहे की कुंभ राशीवाल्यांच्या जीवनात सकारात्मक बदल आणि सकारात्मक परिणाम येणार आहेत. तर कुंभ राशीवाल्यांनो, तुमच्या राशीफलाच्या सर्व महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला याच चॅनेलवर मिळतील. त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आता आपण पहिल्या आनंदाची गोष्ट करूया. ग्रहांचे राजा सूर्य 6व्या भावात बसून शत्रुहंता योग तयार करत आहेत. देवगुरु बृहस्पतींसोबत गुरुआदित्य राजयोगाचाही निर्माण होत आहे. काही काळापासून कुंभ राशीवाले कर्जाच्या चिंतेने त्रस्त होते. करदारांमुळे त्रस्त होते. शत्रूंनी वेढलेले होते. मग ती नोकरी असो किंवा व्यवसाय. परंतु आता 16 तारखेनंतर म्हणजेच पुढील 7 दिवसांत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की तुम्ही नको म्हणताही शत्रूंचा ठामपणे सामना करणार आहात.
सूर्यग्रह म्हणजे सरकार, मानसन्मान, अहंकार आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. त्यामुळे आता तुमचा मानसन्मान बदलणार आहे. मग ते कार्यालय असो किंवा व्यवसाय. तुम्ही काम करत होतात, पण लोक तुमच्या कामाचे कौतुक करत नव्हते. तुम्हाला योग्य मान देत नव्हते. परंतु आता या 7 दिवसांत लोकांना तुम्हाला मानसन्मान द्यावाच लागेल. तुम्हाला प्रतिष्ठा द्यावीच लागेल. आणि शत्रूंना तुम्ही असे उत्तर द्याल की ते तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला पाहून बाजूने निघून जातील. अशी स्थिती सूर्यग्रहामुळे आता तुमच्या जीवनात निर्माण होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे कुंभ राशीवाले काही काळापासून कोर्ट-कचेरी, खटले किंवा न्यायालयीन प्रकरणांमुळे त्रस्त होते आणि विचार करत होते की निकाल माझ्या बाजूने लागेल की नाही, तर सूर्यग्रहाचा आशीर्वाद आणि त्यांची साथ तुमच्यासोबत आहे. देवगुरु बृहस्पतींचे ज्ञान तुमच्यासोबत आहे. ते उच्च स्थितीत विराजमान आहेत. त्यामुळे तुमच्या ज्ञानाच्या बळावर, तुमच्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर तुम्हाला या सर्व बाबींमध्ये विजय मिळणार आहे. आता आपण विद्यार्थ्यांविषयी बोलूया. कुंभ राशीचे विद्यार्थीही जाणून घेऊ इच्छितात की त्यांच्यासाठी कोणती आनंदाची बातमी आहे. 6वा भाव हा स्पर्धा परीक्षांचा भाव मानला जातो. तो विरोधकांवर विजय मिळवण्याचा भाव असतो. कुंभ राशीचे जे विद्यार्थी काही काळापासून स्पर्धा परीक्षांमध्ये केवळ काही गुणांनी मागे पडत होते, वारंवार अपयश येत होते, तर आता ही शुभ वेळ आली आहे. मी कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांविषयी बोलत आहे. आता तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षा द्याल त्यामध्ये सूर्यग्रह सरकारी नोकरीचे कारक आहेत आणि देवगुरु बृहस्पती ज्ञानाचे कारक आहेत. त्यामुळे ज्या गोष्टी आतापर्यंत घडल्या नाहीत त्या आता या 7 दिवसात आणि पुढील 6 महिन्यात एकामागोमाग एक शुभ घटना म्हणून तुमच्या जीवनात घडत जाणार आहेत. नोकरीच्या दृष्टीनेही हा काळ अत्यंत शुभ आहे. कुंभ राशीवाल्यांनो, आता कंबर कसून तयार व्हा. परीक्षा देणार असाल तर नक्की बसा. किंवा तयारी करत असाल तरीही स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा काळ अत्यंत उत्तम आहे. आता आपण 6व्या भावाबद्दल बोलूया. तुमच्या राशीकुंडलीमध्ये 6वा भाव हा अर्थत्रिकोणाचा भाग मानला जातो. म्हणजे दुसरा, 6वा आणि 10वा भाव. येथे 6वा भाव हा कर्जाचा आणि दुसऱ्यांच्या पैशांचा भाव असतो. म्हणून कुंभ राशीवाल्यांनो, जेव्हा तुमचा काळ चांगला होता किंवा तुम्ही काही लोकांना पैसे उधार दिले होते, ते पैसे या पुढील 7 दिवसांत अचानक परत मिळण्याची काही ना काही आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. तसेच 6वा भाव हा लाभाचाही मानला जातो. सूर्यग्रह हे वडिलांचे तसेच सरकारचे कारक आहेत. त्यामुळे या 7 दिवसांत तुम्हाला काही असा आधार, काही असा आनंद मिळणार आहे की ज्यामुळे कर्जमुक्तीचा मार्ग खुला होईल. कर्जातून मुक्त होण्यासाठी तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडतील. अशी एखादी आनंदाची बातमी मिळेल की ती ऐकून तुमच्या मनाला खूप शांती मिळेल आणि समाधान वाटेल. आता आपण अशा व्यक्तींबद्दल बोलूया ज्या वडिलांप्रमाणे तुमची मदत करतील. किंवा गुरु म्हणजेच वडिलांसमान व्यक्ती तुमच्या मदतीला येतील. या काळात तुमच्या जीवनात एखाद्या अशा गुरुची किंवा मेंटॉरची एंट्री झाली असेल किंवा होणार आहे, जो पुढील काळात तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकणार आहे. तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा संचार करणार आहे. तर ही झाली पहिली आनंदाची बातमी. आता दुसऱ्या आनंदाच्या बातमीबद्दल बोलूया. कुंभ राशीवाल्यांनो, काही काळापासून व्यवसाय आणि व्यापाराबाबत तुम्ही खूप चिंतेत होता. जवळपास 1.5 वर्षापासून, कारण केतू ग्रह सप्तम भावात बसले आहेत. हा व्यवसायाचा आणि जीवनसाथीचा भाव असतो. तुम्ही प्रयत्न तर करत होता, पण त्याचे 100% परिणाम तुम्हाला मिळत नव्हते. आता येथे केतू ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी मी एक छोटासा उपाय सांगणार आहे. कारण शुक्र ग्रह सध्या स्वतःच्या पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात गेल्या 2 दिवसांपासून गोचर करत आहेत. जेव्हा जेव्हा शुक्र ग्रह स्वतःच्या नक्षत्रात गोचर करतात तेव्हा ते कुंभ राशीवाल्यांसाठी शुभ संकेत मानले जातात. शुक्र ग्रह हे धन, ऐश्वर्य आणि वैभवाचे कारक आहेत. त्यामुळे धनाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत शुभ आहे. या 7 दिवसांत तुमचे मन प्रसन्न राहील.
आनंदी राहील. शुक्र ग्रह आकर्षणाचेही कारक आहेत. त्यामुळे या दिवसात लोक स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होऊन येतील. शुक्र ग्रह येथे बसून तुमच्या लग्नभावाकडे दृष्टी टाकत आहेत. ते राहूचे मित्र असल्यामुळे राहूकडेही त्यांची दृष्टी आहे. आतापर्यंत तुमच्या मनात जे विचार येत होते ते फारसे चांगले नव्हते, पण आता मनात जे विचार येतील ते शुक्र ग्रहांच्या कृपेने धनाच्या दृष्टीने अत्यंत शुभ ठरणार आहेत. शुक्र ग्रह सप्तम भावात बसून तुमचे जीवनसाथी सोबतचे संबंध अधिक चांगले ठेवतील. तुम्हाला चांगले वाटेल. मग तो व्यवसायातील भागीदार असो किंवा इतर कोणताही व्यावसायिक संबंध असो, शुक्र ग्रह व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला धन प्राप्त करून देतील. ते तुम्हाला वैभव, सुखसोयी आणि ऐशारामही प्रदान करतील. ही दुसरी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आता तिसऱ्या आनंदाच्या बातमीबद्दल बोलूया. ग्रहांचे सेनापती मंगळ ग्रह सध्या तुमच्या चतुर्थ भावात म्हणजेच सुखसुविधांच्या भावात बसले आहेत. त्यामुळे या 7 दिवसांत काही लोकांना जमिनीचे सुख मिळू शकते, वाहनाचे सुख मिळू शकते. काही लोकांच्या घरी शुभ किंवा मांगलिक कार्यक्रम आयोजित होऊ शकतात. काहींच्या घरातील नूतनीकरणाचे काम बरेच दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. काहींचे प्रॉपर्टीमध्ये अडकलेले पैसे असतील किंवा मशिनरीशी संबंधित काम अडकले असेल तर मंगळ ग्रहांच्या प्रभावामुळे या सर्व गोष्टींची प्राप्ती किंवा निराकरण या 7 दिवसांत होऊ शकते. कारण काही दिवसांनी मंगळ ग्रह येथून निघून मिथुन राशीतील पंचभावात गोचर करणार आहेत. तोपर्यंत मंगळ ग्रह तुम्हाला सुखसुविधा, आराम आणि ऐशाराम देणार आहेत. आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे कुंभ राशीवाल्यांनो, सूर्याचा प्रभाव आणि तेज आता तुमच्या जीवनात इतके वाढणार आहे की कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि योग्य मार्ग मिळू लागतील. कुठून ना कुठून आर्थिक मदत किंवा निधी मिळण्याची शक्यता आहे. आता आपण 27 जुलैबद्दल बोलूया. तुमच्या लग्नाचे स्वामी शनी ग्रह, ज्यांची प्रिय राशी म्हणजे कुंभ राशी, ते धनभावात बसून वक्री होणार आहेत. जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा त्याच्यामध्ये 10 पट ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे तो अनेक गोष्टी व्यवस्थित सांभाळू शकतो आणि त्यांचे परिणाम देऊ शकतो. ही माहिती पुढे सांगण्यापूर्वी कुंभ राशीवाल्यांनो, जे लोक आपल्या जीवनात सुखसमृद्धी कायम राहावी असे इच्छितात त्यांनी माझ्या कमेंट सेक्शनमध्ये ओम लक्ष्मी नारायण नमो नमः हे अवश्य लिहा. हा मंत्र लिहायला मी म्हणून सांगत आहे कारण देवगुरु बृहस्पती 24 दिवसांसाठी अस्त झाले आहेत. त्यांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी जे कुंभ राशी किंवा कुंभ लग्नाचे लोक मनापासून ओम लक्ष्मी नारायण नमो नमः लिहितील ते गुरु ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून सुरक्षित राहतील आणि धनसंपत्ती मिळवण्याचे नवीन मार्ग त्यांच्या जीवनात खुलतील. आता आपण शनी ग्रहांबद्दल बोलूया. कुंभ राशीवाल्यांनो, शनी ग्रह वक्री होत असल्यामुळे आता ते तुमच्या कर्माचा लेखाजोखा दुरुस्त करतील. म्हणजे 27 जुलैपूर्वीच तुमच्या जीवनात काही विशेष ऊर्जा जाणवू लागेल. तुम्हाला अशा भावना येतील. काही शुभ संकेत मिळतील. तुमचे मन स्वतःबद्दल आत्मचिंतन करू लागेल. कुंभ राशीचे जातक विचार करू लागतील की गेल्या काही वर्षात त्यांनी कोणकोणत्या चुका केल्या आहेत, कोणती कामे अपूर्ण राहिली आहेत. आता त्या चुका सुधारण्याची वेळ आली आहे. कारण शनी ग्रहांचा प्रभाव तुमच्या लग्नभावावरही पडणार आहे. जेव्हा एखादा ग्रह वक्री होतो तेव्हा तो आपल्या मागील भावाचे सुमारे 60% परिणामही देतो. त्यामुळे लग्नभावाचे परिणामही मिळतील. आता तुम्हाला जीवनात कोणकोणती चुकीची पावले उचलली, कोणते निर्णय चुकीचे घेतले याची जाणीव होणार आहे. ज्या कारणांमुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला त्या सर्व गोष्टी आता स्पष्ट होतील. कुंभ राशीवाल्यांनो, आता ती वेळ येत आहे की तुम्ही तुमच्या चुका सुधाराल. जे निर्णय घ्यायचे राहिले होते, जी कामे प्रलंबित होती किंवा बराच काळ करायची इच्छा असूनही पूर्ण होत नव्हती, ती सर्व कामे आता पूर्ण करण्याची वेळ येणार आहे. तर शनी ग्रह येथे तुम्हाला पूर्णपणे मदत करणार आहेत. शनी ग्रह हे न्यायाचे देवता आणि कर्माचे फळ देणारे मानले जातात.
कुंभ राशीवाल्यांनो, गेली 6-7 वर्षे असे म्हणता येईल की तुमची परिस्थिती पूर्णपणे डळमळीत होती. ना तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत होता, ना कुटुंबासोबत तुमचे चांगले संबंध होते, ना मित्रमंडळींसोबत तुमचे चांगले संबंध होते. जेव्हा वाईट काळ आला तेव्हा याच लोकांनी तुम्हाला नाकारले. लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत होते. आजही तुमच्या घरातील लोक तुम्हाला दोष देताना थकत नाहीत. जर मी चुकीचे बोलत असेन तर माझ्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की सांगा. परंतु आता तुम्ही या सर्व गोष्टींवर मात करणार आहात. कुंभ राशीवाल्यांनो, पुन्हा एकदा तुमच्या जीवनात नाव, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवण्याची वेळ आली आहे. 27 जुलैनंतर जीवनात ज्या गोष्टी तुम्ही गमावल्या होत्या त्या एक-एक करून पुन्हा मिळवण्याची वेळ आली आहे. कुंभ राशीवाल्यांनो, या 7 दिवसांच्या आत तुम्हाला हळूहळू अशा भावना, असे संकेत अनुभवायला मिळतील. शनीच्या स्थितीमुळे तुम्ही तुमच्या चुका सुधाराल आणि आता जीवनात जे निर्णय घ्याल त्याद्वारे कुंभ राशीचे जातक नवीन उंची आणि नवीन यश गाठणार आहेत. आता आपण बोलूया की कुंभ राशीवाल्यांनो, केतू ग्रह सप्तम भावात बसून तुमच्या व्यापारावर, व्यवसायावर आणि नोकरीवर प्रभाव टाकत आहे. तुम्ही प्रयत्न तर करत होता, पण शेवटच्या टप्प्यावर येऊन गोष्टी सोडून देत होता. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. केतू ग्रह हे मोक्षाचे कारक मानले जातात. ते अनेक गोष्टी नष्टही करतात. मग त्यांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी कुंभ राशीवाल्यांनी काय करावे? शुक्र ग्रहाच्या शुभ फळात वाढ होण्यासाठी तुम्ही दररोज 5 ते 10 मिनिटे प्राणायाम करावा. केतू ग्रह हे ध्यानयोगाचे आणि मेडिटेशनचेही कारक आहेत. ध्यान, कपालभाती, अनुलोमविलोम यापैकी काहीही दररोज सकाळी उठून फक्त 5 मिनिटे जरी केले तरी शुक्र ग्रह सप्तम भावात बसून तुमच्या लग्नभावाकडे दृष्टी टाकत आहेत. धन कमावण्यासाठी ते तुमच्या मनात इतकी शक्ती आणि ऊर्जा निर्माण करतील की तुम्ही जे काम कराल त्यातून धनार्जन करू शकाल. म्हणून हा काळ अत्यंत शुभ आहे. तर या झाल्या चांगल्या गोष्टी. आता देवगुरु बृहस्पती 24 दिवसांसाठी अस्त झाले आहेत. ते तुमच्या लाभस्थानाचे आणि धनभावाचे स्वामी असल्यामुळे त्यांचे अस्त होणे हे असे संकेत देते की या काळात निर्णय घेताना तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ते कसे? कारण देवगुरु बृहस्पती हे जीवनात बँकिंग, फायनान्स, धर्म, कर्म, शिक्षण, संशोधन, अध्यात्म, पूजापाठ, चांगले भाग्य आणि सौभाग्य यांचे कारक आहे. जेव्हा तोच ग्रह अस्त किंवा कंबस्ट होतो आणि शुक्राच्या प्रभावाखाली येतो तेव्हा काही प्रमाणात अडचणी निर्माण होतात. म्हणूनच मी सांगितले होते की जे लोक माझ्या कमेंट सेक्शनमध्ये ओम लक्ष्मी नारायण नमः लिहितील ते देवगुरु बृहस्पतींच्या अशुभ प्रभावापासून सुरक्षित राहतील. म्हणजे आनंदासोबत थोड्या अडचणीही येऊ शकतात, पण त्यासाठी जी उपाययोजना आणि पूजापाठ सांगितली आहे ती केल्यास तुम्ही त्या समस्यांमधून बाहेर पडाल. आता उपाय सांगण्यापूर्वी कुंभ राशीवाल्यांनो, काही लोक म्हणतील की जीवनात काहीच चांगले होत नाही. असे कमेंट्स मला नेहमी येतात आणि मी त्यांपैकी काही वाचतोही. ही माहिती तुमच्या जन्मराशी किंवा चंद्रराशीच्या आधारावर सांगितली जात आहे. सध्या तुम्ही कोणत्या ग्रहाच्या महादशा किंवा अंतर्दशेतून जात आहात हे मला माहिती नाही. कदाचित तीच महादशा किंवा अंतर्दशा तुमच्या जीवनातील दुःखाचे कारण असू शकते. म्हणून वर्षातून एकदा तरी तुमच्या कुंडलीचे विश्लेषण करून घ्यावे, जेणेकरून पुढचा काळ तुमच्यासाठी कसा असेल आणि ग्रहांच्या पीडेतून तुम्हाला कशी मुक्ती मिळेल हे समजू शकेल. उपाय सांगण्यामागचा माझा उद्देश एवढाच असतो की जी समस्या येऊ शकते त्या आधीच उपाय केल्यास ती समस्या जीवनात येणार नाही. पण तुम्ही अनेकदा घाईघाईने व्हिडिओ स्किप करून थेट उपायाच्या भागाकडे जाता. सावधगिरीचा भाग ऐकत नाही. तर उपायापूर्वीची सावधगिरी अशी आहे की सूर्य आणि गुरु यांची युती माणसाच्या मनात अहंकाराची भावना निर्माण करू शकते. जेव्हा जीवनात आनंद येतो, चांगला काळ सुरू होतो, तेव्हा माणसामध्ये अहंकारही प्रवेश करतो. त्यामुळे माणूस काही चुकीचे निर्णय घेतो. आपल्या बोलण्याने इतरांची मने दुखावतो. आणि कधी कधी स्वतःच्या बोलण्यामुळे बनलेले कामही बिघडवून टाकतो.
आणि सर्वात मोठी चेतावणी म्हणजे या 7 दिवसांत वृषभ राशीच्या लोकांपासून दूर राहा. त्यांचे बोलणे चुकूनही मनावर घेऊ नका. ऐका आणि सोडून द्या. नाहीतर हा असा व्यक्ती असू शकतो की ज्यावेळी तुमच्या जीवनात आनंदाची सुरुवात होत असेल त्या आनंदावर त्याची नजर लागू शकते. एकदा नीट लक्ष द्या, जेव्हा जेव्हा वृषभ राशीचे लोक तुमच्या जीवनात येतात तेव्हा काही ना काही समस्या निर्माण होताना दिसते. म्हणून या 7 दिवसात अशा लोकांपासून पूर्णपणे सावध राहा. नाहीतर ते तुम्हाला भडकवून किंवा घाईघाईने चुकीचे काम करून घेऊ शकतात. या व्यक्तीपासून विशेषतः या 7 दिवसात आणि पुढेही दूर राहा. कारण हे लोक गोड बोलून हसून तुमच्याकडून आपले काम करून घेतात आणि जेव्हा तुमची वेळ येते तेव्हा ते तुम्हाला साथ देत नाहीत. आता उपायाबद्दल बोलूया. एक मंत्र मी आधीच सांगितला आहे. कुंभ राशीवाल्यांनो, ओम लक्ष्मी नारायण नमः या मंत्राचा जप करा. कारण देवगुरु बृहस्पती अस्त झाल्यामुळे आता कोणताही निर्णय घेण्यासाठी तुम्हाला 10 वेळा नव्हे तर 50 वेळा विचार करावा लागेल. करू का नको करू, करू का नको करू. कारण ज्ञानाचे कारक ग्रह अस्त झाल्यामुळे निर्णय घेण्यात अडचणी येऊ शकतात. या काळात मोठी गुंतवणूक करणे टाळा. कोणालाही पैसे उधार देणे टाळा आणि स्वतःही उधार घेणे टाळा. उपाय म्हणून या काळात भगवान विष्णूंची पूजा आराधना करा. तसेच ओम बृहस्पते नमः या देवगुरु बृहस्पतींच्या मंत्राची एक माळ जपा. त्यामुळे निर्णय घेताना अडचणी येणार नाहीत. आणि सर्वात उत्तम उपाय म्हणजे या काळात कुंभ राशीच्या लोकांनी विष्णू सहस्रनाम याचे पठण करावे किंवा ते ऐकावे. मला माहिती आहे की त्यासाठी थोडा वेळ लागतो, पण त्यामुळे या ग्रहाच्या पीडेतून मुक्ती मिळेल. आणि या 7 दिवसांत तुमच्या जीवनात जे मोठे बदल आणि सकारात्मक परिणाम दिसणार आहेत ते कायम राहतील. येणारा काळ कुंभ राशीवाल्यांनो, मी ठामपणे सांगतो, तुमचाच आहे. जे काही तुम्ही गमावले आहे, मानसन्मान, प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती, हे सर्व ग्रहांची चाल तुमच्या बाजूने बदलल्यामुळे पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. ब्रह्मांडाचे असे संकेत आहेत की तुमचे जीवन बदलणार आहे. पण शनी ग्रह वक्री होत असल्यामुळे तुमच्या चुका सुधारून घ्या. इतरांवर अंधविश्वास ठेवणे बंद करा. इतरांच्या बहकाव्यात येणेही बंद करा. कुंभ राशीवाल्यांनो, हा काळ पुन्हा मिळणार नाही. आता तुम्हाला जीवनात अनेक मोठ्या उपलब्धी मिळणार आहेत. ही माहिती त्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा ज्यांची कुंभ रास किंवा कुंभ लग्न आहे, जेणेकरून हा व्हिडिओ आणि त्यातील उपाय पाहून तेही संभाव्य समस्यांपासून वाचू शकतील. धन्यवाद. हर हर महादेव.